गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर मी आज जाते हे जिमला. माझ्या डेली रुटीनमध्ये मी जिमला पण ॲड केलेलं आहे, कारण की तुम्हाला तर माहिती आहे फिटनेस तर आपली स्वतःची काळजी स्वतःलाच घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी ते फिटनेस राहावं लागतं आणि तुम्ही पण फिट राहा. तर आता मी जाते हे जिमला. जिम काही जास्त लांब नाही आहे, मी माझ्या रूमच्याच बाजूला जिम आहे, तिथे मी जिम लावलेली आहे आणि मी तुम्हाला दाखवते माझी जिम कशी आहे. चला मग बघूया. ये है मेरी जिम. मैं अपना जिम दिखाती हूँ. तर मी आता जिम वरून आली आहे ना, मला एवढं असं बॉडी पेन होत आहे ना की काय सांगू. खूप याच्याने गेली होती की नाही मला 1 मंथमध्ये 7 kg कमी करायचं आहे आणि त्या ट्रेनरला पण सांगितलं मी की मला वेट लवकर कमी करायचं आहे आणि असं फिटनेस दिसायचं. त्यांनी तसंच दिलं ना मग मला ट्रेन. बापरे, आता तिथे तर खूप हुशारा मारले, मी लय शानपणा केला. पण आता घरी येऊन ना असं बसल्यावर उठायची पण इच्छा होत नाही अजिबात. पण जाऊ द्या मित्रांनो, आता करायचं लागणार डेली रुटीनमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी तर होतच राहतं. 4-5 दिवस शायद मला त्रास जाईल, पण मला माझं वेट लॉस करायचं आहे. तर तुम्हाला काय वाटतं, माझा वेट लॉस मी केला पाहिजे की किती मी केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा. तसं तर माझं वेट आहे 55 आत्ता. तर मला 7 kg 8 kg कमी करायचं आहे. वेट कमी करण्याचं रिझन खरं सांगू ना, तर मी शूटला जात असते ना, शूटला गेल्यावरती मला स्वीट आणि अदर काही ना काही खायची खूप इच्छा होते आणि मग मला असं वाटतं की वेट जर कमी झालं तर मग मला सगळ्या गोष्टी खाता येणार. त्याच्यामुळं मला वेट लॉस करायचं आहे. म्हणजे खाण्याच्या बाबतीत मला कंट्रोल अजिबात होत नाही, पण मला डायटिंग आणि वेट लॉस केला आणि मी जर काही बाहेर चीट डे केला, चीट वगैरे केली तर खायला वगैरे काही वाटलं नाही पाहिजे. 1-2 किलो इकडं वाढलं तरी काही म्हणजे काही असं जाणवलं नाही पाहिजे की खूप वाढलं किंवा काही. त्याच्यामुळं मला वेट लॉस करायचं आहे. तर माझ्यासाठी तर मी 7 आणि 8 kg मी असं टार्गेट केलं आहे. पण तुम्हाला काय वाटतं की मला किती कमी करायला पाहिजे वेट आणि किती नाही, ह्या सगळ्या गोष्टी मला कमेंटमध्ये सांगा. तर मी माझा ब्लॉग इथंच क्लोज करते. तर भेटूया लवकरच. थँक्यू.